किर्रेदुर्ग भाग 2. यशवर्धनने त्याला धीर दिला आणि सर्व काही ठीक होईल याची ग्वाही दिली. सुधाकर यशवर्धनच्या आधाराने कसाबसा उठला आणि दोघेजण सुधाकरच्या झोपण्याच्या खोलीकडे निघाले. तितक्यात बाहेरून काहीतरी घर्षणाचा आणि ओझे ओढल्याचा आवाज येऊ लागला. रात्रीच्या कृत्रिम शांततेमध्ये आवाज खूपच भयावह वाटत होता. तो आवाज ऐकून यशवर्धनच्याही शरीराचा थरकाप उडाला. यशवर्धनने हळू खिडकीतून बाहेर डोकावले. चंद्राच्या धूसर प्रकाशात त्याच्या नजरेला काहीतरी विचित्र दिसले. गावाच्या वेशीजवळ एक अस्पष्ट आकृती काहीतरी ओढत हळूहळू जंगलाच्या दिशेने चालली होती. काही क्षण यशवर्धन तिथेच स्तब्ध उभा पाहत राहिला. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. मग अचानक तो भानावर आला आणि त्याने धावत बाहेरची वाट धरली. रस्त्यावर येताच त्याने वेशीच्या कमानीकडे प्रकाशझोत टाकला, पण तेथे काही नव्हते. यशवर्धनने गडबडीत पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिले. त्याच्या डोक्याने त्याला फसवले होते की काय अशी शंका त्याला वाटली. आपण बघितलेले भ्रम आहे की सत्य, ही शंका काढण्यासाठी यशवर्धनने पुढे जाऊन खात्री करण्याचा निर्णय घेतला. वेशीच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील काहीतरी ओढत नेल्याचा खून बघून त्याची खात्री पटली की जे काही पाहिले तो त्याचा भ्रम नव्हता. तो धावतच घरात परत आला. सुधाकर गलितगात्र अवस्थेत त्याची वाट बघत होता. तो पुढे काही बोलणार तोच यशवर्धनने त्याला आता नको, उद्या बोलू असे सुचवले. सुधाकरच्या डोळ्यातून प्रचंड भय जाणवत होते. यशवर्धनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या आवाजात शक्य तितकी शांतता आणि तो म्हणाला, सर्व काही ठीक होईल, मी तुझ्यासोबत आहे. काही क्षणासाठी सुधाकरने त्याच्यावर नजर रोखली. त्याच्या नजरेत एक विचित्र मिश्रण होते, विश्वास आणि असीम भीतीचे. यशवर्धनने पुन्हा त्याला आधार दिला. चल आता झोपण्यासाठी जाऊ. सुधाकर कसाबसा उठला. त्याचे पाय थरथरत होते, जणू काही एका क्षणात तो कोसळेल. दोघे जण झोपण्याच्या खोलीकडे निघाले, पण प्रत्येक पावलात यशवर्धन त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता वाढत होती. असे वाटत काही त्या शांततेत दडलेले ते सावट त्याला आव्हान देत होते. खोलीत गेल्यावर सुधाकरच्या जखमांना औषध लावत त्याने त्याला झोपण्यास सांगितले. तो पण सुधाकरने दाखवलेल्या खाटेवर येऊन पडला. आतापर्यंत झालेल्या सर्व घटनांचा तो विचार करत होता. त्याच्या गुरूकडून त्याला मिळालेली विद्या त्याला आता कामास येणार होती. कितीही कठोर परिस्थितीमध्ये शांत राहून योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. रात्र पुढे सरकत होती आणि त्या अंधाराच्या जाळ्यातून एक नवे जग यशवर्धनच्या समोर उघडत होते. एक अस्थिर, भयावह, अज्ञात जग. यशवर्धनला आता समजलं की त्याला सुधाकरच्या मदतीने या दहशतीविरुद्ध एकट्यानेच लढा द्यायचा आहे. दिवसभरच्या प्रवासाने आणि गावात आल्याआल्या अचानक झालेल्या धावपळीने त्याला काही वेळातच झोप लागली. किर्रेदुर्ग गाव कित्येक दिवसांपासून या संकटाचा सामना करत होते. गावात अदृश्य शक्ती आणि भयानक सावट अक्षरशः नंगा नाच चालला होता. शांत संपन्न गावाची कहाणी आता एका भयावह अध्यायात बदलत होती. रात्र तशीच
गडद, भयानक आणि गूढ होती. यशवर्धनला झोप लागली असली तरी त्याच्या मनात विचारांची गर्दी चालू होती. या सर्व संकटापासून गावाची सुटका नक्की कशी करायची याची यशवर्धनला कल्पना नव्हती. पण एक गोष्ट त्याला आता स्पष्ट होती. त्याचा पुढचा मार्ग तो टाळू शकत नव्हता. त्याला या अंधाराच्या गर्दीत उतरून जायचे होते. या भयानक संकटांचा सामना करायचा होता. त्याला विश्वास होता की पुढच्या अटीतटीच्या लढाईमध्ये त्याच्या गुरूंची ताकद सुद्धा त्याच्या मागे उभी राहील. गावाच्या बाहेर जंगलाच्या त्या घनदाट सावलीत काहीतरी जागृत झाले होते आणि ते त्यांच्या वाटेकडे लक्ष ठेवून होते. किर्रेदुर्गची खूप रहस्य अजून यशवर्धन समोर उकलायची होती. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.